9 अगस्त को भाई बहन के रिश्ते को मजबूती देता रक्षाबंधन त्यौहार मनाया जाएगा। इस त्यौहार के उपलक्ष्य में ठाणे में बेहद अनूठी और प्रेरणादायक पहल देखने को मिली, जहां भाइयों की कलाई पर राखी बांधने की परंपरा को एक नया विस्तार देते हुए बच्चों ने पेड़ों की रक्षा का संकल्प लिया, वो भी उन्हें राखी बांधकर। भारतीय परंपरा में रचा बसा रक्षाबंधन सिर्फ भाई बहनों तक ही सीमित नहीं है, बल्कि प्रकृति को भी अपना परिवार समझते हुए ठाणे में वन शक्ति संस्था और MH विद्यालय के संयुक्त सहयोग से एक नया रिश्ता शुरू किया गया। ठाणे के मसुंदा झील क्षेत्र में वृक्षबंधन नामक एक विशेष कार्यक्रम का आयोजन रक्षाबंधन के उपलक्ष्य में किया गया। इस पहल के तहत छात्रों ने पेड़ों को राखियां बांधकर उन्हें बचाने का संकल्प लिया। इस अभियान की खास बात यह रही कि सभी राखियां पर्यावरण के अनुकूल बनाई गई। इससे न केवल रचनात्मकता को बढ़ावा मिला, बल्कि छात्रों में पर्यावरण के प्रति जागरूकता और जिम्मेदारी की भावना भी निर्माण की गई। आम्ही ठाण्यामध्ये आणि ठाण्यालगतच्या परिसरांमध्ये वनशक्ती संस्थेमार्फत विविध ठिकाणी पर्यावरणपूरक राखी बनवण्याच्या अनेक कार्यशाळा यावर्षी आयोजित केल्या होत्या। या कार्यशाळांचा प्रमुख उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक राख्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि प्लास्टिक, थर्माकोल किंवा इलेक्ट्रिक गोष्टींपासून बनवल्या जाणाऱ्या राख्या ज्या आहेत त्यांच्यापासून पर्यावरणाची होणारी हानी थांबवली गेली पाहिजे आणि पर्यावरणाला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एक आपलं आद्य कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे, या हेतूने या कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या होत्या। त्याचबरोबर आज मोह विद्यालय आणि वनशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने मासुंदा तलावातील परिसरातील झाडांना या निमित्ताने आम्ही वृक्षाबंधनाचा कार्यक्रम राख्या बांधून साजरा करण्यात आला। तर साधारण देशी झाडांचं संगोपन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम झाला होता। आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे। ही विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्त्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या। अरुणा पाटील मॅडम असतील, शेळके मॅडम, आपल्या धनुकुटे मॅडम, पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान 2 पालख्या सजवल्या, एक प्राथमिक विभागाची, एक माध्यमिक विभागाची, आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। याच्यात स्काउट ऑफिस असेल, त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल, मोह विद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे। मुलं खूप उत्साही आहेत आणि हा एक नवोपक्रम विद्यार्थ्यांना मिळालेला आहे। विद्यार्थ्यांना आजपर्यंत काय माहित होतं, भावाला फक्त राखी बांधायची, पण झाडांना पण राखी बांधणं, कारण झाडांचं रक्षण करणं आपली गरज आहे। भारतामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती हिमाचलमध्ये, जिचं नाव होतं चिपको मुवमेंट। तिथं स्त्रिया झाडाला मिठी मारायच्या आणि कुणाला कुऱ्हाड चालवायची असेल तर पहिले आमच्या अंगावर चालवा, नंतर झाडावर चालवा, अशा प्रकारातली ती मुवमेंट होती। त्याच पद्धतीतली एक सुधारित मुवमेंट आमच्या छोट्या छोट्या मुलींनी केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा एक चांगला संदेश देशामध्ये निर्माण केलेला आहे।